हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण एक्झॅक्टली इम्प्लांटेशन काय असतं, अजून जर आपण ग्लास्टो रेशनसाठी पण जाणार आहोत. परत मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बेसिकली आपल्याला इथे प्रेग्नन्सी काय असतं ते पण काय करायचं याच्यामध्ये शिकायचं आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर एक्झॅक्टली इम्प्लांटेशन काय असतं तर बघा की जी ब्लास्टोसाइट आहे, ठीक आहे, म्हणजे सेल आहे बेसिकली, जेव्हा ती फॉर्म होते आफ्टर फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टोसाइट, ठीक आहे, तर ब्लास्टोसाइट जेव्हा फॉर्म होऊन जाते ही इम्प्लांट होते म्हणजे गेट इम्प्लांटेड ऑर एम्बेड होते इन ॲन एंडोडर्मिक म्हणजे एंडोडर्म जो आहे बेसिकली युटेरसमध्ये. कुठे? युटेरसमध्ये. म्हणजे ब्लास्टोसाइटचं इम्प्लांटेशन होतं आफ्टर फॉर्मेशन ऑर एम्बेडेड आपण त्याला म्हणतो, विच कॅन बी इम्प्लांटेड इन ॲन एंडोडर्मियम म्हणजे एंडोमेट्रियम जे असतं बेसिकली एंडोडर्मचं म्हणजे एंडोमेट्रियममध्ये. कुठे? बेसिकली युटेरसमध्ये जो एंडोमेट्रियम आहे त्या एंडोमेट्रियममध्ये कशाचं इम्प्लांटेशन होतं? बेसिकली ब्लास्टोसाइटचं इम्प्लांटेशन होतं, ठीक आहे. म्हणजे जेव्हा ब्लास्टोसाइट फॉर्म होते आफ्टर फॉर्मेशन दॅट इट कॅन बी इम्प्लांटेड इन ॲन एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम कुठला असतो? बेसिकली हा युटेरसमधला एंडोमेट्रियम आहे, तिथे इम्प्लांटेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा ब्लास्टोसाइट आहे बेसिकली. आणि त्याच्यानंतरचा जो एम्ब्रिओ आहे बेसिकली, ठीक आहे, युजली इम्प्लांट होण्यासाठी 7th डे ऑफ फर्टिलायझेशन असतं. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7वा दिवस टू अँड एंड जेव्हा होतं याचं इम्प्लांटेशन बेसिकली, जे इम्प्लांटेशन आहे एम्ब्रिओचं. कुठे? युटेरसमध्ये. हा जो एम्ब्रिओ फर्टिलाइज झालेला जो पूर्ण युटेरसमध्ये येणार आहे म्हणजे जो ब्लास्टोसाइट आहे बेसिकली तो युटेरसमध्ये इम्प्लांट होणार आहे. त्या इम्प्लांटेशनसाठी जो बेसिक एम्ब्रिओ आहे बेसिकली तो 7th डे म्हणजे फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवसानंतर, म्हणजे 7वा दिवस जिथे असतो तिथे फर्टिलायझेशनच्या 7व्या दिवसांमध्ये, आणि त्याचे जे इम्प्लांटेशन आहे बेसिकली ते थांबतं 10व्या दिवशी, ठीक आहे. म्हणजे 7 to 10th डेपर्यंत हे इम्प्लांटेशन होतं बेसिकली. कुठे होतं? हे फंडस रिजनमध्ये होतं. आपल्याला माहिती आहे फंडस रिजन एक्झॅक्टली कुठे असतो. तर हा पूर्ण जो भाग असतो इथे जो असणारा जो पूर्ण पोर्शन आहे, एवढा जो पोर्शन आहे फंडस, तर इथून तो ह्या साईडमध्ये पूर्ण इम्प्लांट व्हायला सुरुवात होऊन जातो, ठीक आहे. थोडा थोडा करून जो सरकत जातो तिथून. म्हणजे फंडस रिजन कुठे असतं? ते युटेरसमध्ये आपल्याला फंडस रिजन समजतं. देन द एम्ब्रिओ जो आहे बेसिकली अटॅच होतो इटसेल्फ, तर त्याचा अटॅच होतो तो फंडस रिजनमध्ये बाय एम्ब्रियॉनिक पोलने. कशाने? इटसेल्फ अटॅचमेंट असते बाय युझिंग ॲन एम्ब्रियॉनिक पोल अँड क्लोज द एंडोमेट्रियम. म्हणजे जेव्हा ह्याचं इम्प्लांटेशन होऊन जातं म्हणजे ॲटोमॅटिकली जेव्हा तो अटॅच होऊन जातो त्यावेळेस तो एंडोमेट्रियमला क्लोज करून देतो. कशाला क्लोज करतो? एंडोमेट्रियमला क्लोज करतो. अँड देन द ट्रायपोब्लास्ट सेल जी आहे बेसिकली, ठीक आहे, दॅट इज द ट्रायपोप्लास्ट सेल ऑफ द जो ॲनिमल पोल आहे बेसिकली हॅव अ पॉवर टू स्टिक द युटेरियन वॉल. म्हणजे आता हा जो एम्ब्रिओ आहे बेसिकली जो अटॅच होणार आहे कुठे? एम्ब्रियॉनिक पोल थ्रू जो एंडोमेट्रियमला क्लोज करतो त्याच्यामधली जर आपण ट्रायपोप्लास्ट सेल बघितली, जी ॲनिमल पोलची सेल आपण म्हणतो ऑफ द ॲनिमल पोल हॅव, याच्याकडे म्हणजे जी ट्रायपोब्लास्टची सेल आहे आपण म्हणतोय, ठीक आहे, हॅव अ पॉवर टू स्टिक द युटेरियन वॉलमध्ये, ठीक आहे. म्हणजे ते युटेरियन वॉलमध्ये स्टिक करण्यासाठी ही पॉवर याला भेटते, ठीक आहे. सो दॅट इज द जी रॅपिड डिव्हिजन होणार आहे, बरोबर आहे, ही ट्रायपोब्लास्टची आहे बेसिकली. रॅपिड डिव्हिजन होते ट्रायपोब्लास्ट सेलची, ठीक आहे. आणि जेव्हा ट्रायपोब्लास्ट सेलची रॅपिड डिव्हिजन होऊन जाते लाईंग अगेन्स्ट द एम्ब्रियॉनल नॉब करते लाई होते अँड टेक्स प्लेस, ठीक आहे. म्हणजे रॅपिड डिव्हिजन नंतर म्हणजे कोणाची रॅपिड डिव्हिजन होते? ट्रायपोब्लास्ट सेलची रॅपिड डिव्हिजन होते अँड लाईंग अगेन्स्ट द एम्ब्रियॉनल नॉब अँड टेक्स प्लेस, तिथे ती जाऊन बसते, ठीक आहे. म्हणजे टोटली रॅपिड डिव्हिजन कोणाची होते? ट्रायपोब्लास्ट सेलची रॅपिड डिव्हिजन होऊन जाते आणि एम्ब्रियॉनल लॉबला काय करते? ते टेक्स प्लेस करून देते. सो बिकॉज ऑफ ऑल दिस, ठीक आहे, हे जे काही सगळं होतं आहे दिस इज व्हॉट द रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेअर. 2 वेगवेगळ्या लेअर बनतात त्याच्यामुळे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, ठीक आहे, म्हणजे रॅपिड डिव्हिजनमुळे बेसिकली जो नॉब रॅपिड डिव्हिजन होते म्हणजे ट्रायपोब्लास्टची जी रॅपिड डिव्हिजन होते त्याच्या रिझल्टमुळे काय होतं? 2 डिफरंट लेअर बनतात, डिस्टिंक्ट लेअर बनतात. त्याच्यापैकी एक असते सायनोसायटोट्रॉपोब्लास्ट, ठीक आहे, एक असते सायनोसायटोट्रॉपोब्लास्ट
सायटोट्रॉपोब्लास्ट आणि दुसरी असते तुमची सायटोट्रॉपोब्लास्ट. ठीक आहे, कुठली असते? सायटोट्रॉपोब्लास्ट. अशा दोन ज्या लेयर्स असतात ते बेसिकली फॉर्म होतात. अँड देन जी आउटर लेअर आहे म्हणजे बेसिकली सायटोट्रॉपोब्लास्ट ही आउटर लेअर आहे. दॅट लेअर ऑफ बेसिकली ही प्रोटोप्लाझमची असते, ज्याच्याकडे बेसिकली मेनी न्यूक्लियस असतात, एकापेक्षा जास्त न्यूक्लियस त्याच्यामध्ये असतात. त्याला सायनोसायटियम पण म्हटलं जातं. काय म्हटलं तर त्याला सायनोसायटियम पण आपण म्हणतो. अँड देन म्हणजे बेसिकली हा जो एंड आहे बेसिकली म्हणजे जसा 10वा दिवस संपतो, ठीक आहे, 7व्यापासून 10वा दिवस जसा संपतो दॅट विल बी जो पूर्ण एम्ब्रिओ आहे डीपली एम्बेड होऊन जातो कशामध्ये? एंडोमेट्रियममध्ये. अँड त्याच्या थ्रू ही जी काही प्रोसेस आहे इम्प्लांटेशनची ती काय होऊन जाते? कंप्लीट होते. ठीक आहे. अँड देन जी इनर लेअर आहे बेसिकली ऑफ द सेल ऑफ द सायटोट्रोपोब्लास्टची जी मधली लेअर आहे ही तर आउटर लेअर होती आपली. कुठली? सायटोट्रोपोब्लास्टची. ही सायटोट्रोपोब्लास्टची जी आउटर लेअर म्हणजे ही इनर लेअर आहे, ही आउटर लेअर होती बेसिकली ऑफ द सेल. त्याला सायटोट्रोपोब्लास्ट आपण म्हणतो. म्हणजे सेल विथ अ मेम्ब्रेन त्याला म्हटलं तर सायटोट्रोपोब्लास्ट आपण म्हणतो. सो बिकॉज ऑफ दिस सिन्स जी सेल आहे बेसिकली रिटेन करते. म्हणजे काय करते? इट कॅन बी देअर. ठीक आहे, तिथे प्रेझेंट असते. देअर सेल म्हणजे दॅट सेल विल बी रिटेन करते अँड आफ्टर दॅट विल बी बाउंडेड. म्हणजे बाउंड्रीज ज्या आहेत बेसिकली त्या बनवण्याचं काम जे आहे बेसिक कुठे होतो? सायटोट्रोपोब्लास्टमध्ये इथे फॉर्म होतं. याच्यानंतरची म्हणजे जसं इम्प्लांटेशन कंप्लीट होऊन जातं त्याच्यानंतर गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. काय होते? गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस. म्हणजे गॅस्ट्रुलेशनची पूर्ण प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये समजतं आपल्याला की जो फॉर्मेशन आहे बेसिकली जी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन आहे ग्रॅस्ट्रुला त्याला ग्रॅस्ट्रुलेशन म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे इथे ग्रॅस्ट्रुलेशन प्रोसेसमध्ये बेसिकली ग्रॅस्ट्रुला फॉर्म होतो. ठीक आहे, फ्रॉम बाय म्हणजे जो ब्लास्टोसाईट आहे आपण जी ही ब्लास्टोसाईट इथे बघितली ही जी ब्लास्टोसाईट आहे बेसिकली ह्या ब्लास्टोसाईटपासून त्याच्यामधून हा ग्रॅस्ट्रुला फॉर्म होतो. म्हणजे पूर्ण जी प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ ग्रॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसाईट. सो दिस इज वॉज द ग्रॅस्ट्रुलेशनची आपली प्रोसेस येते. सो ह्या ग्रॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसमध्ये इट शोज ॲन अ डिव्हिजन. काय करते? डिव्हिजन्सला शो करते. काय? 2 इम्पॉर्टंट इव्हेंट. 2 इम्पॉर्टंट इव्हेंट याच्यामध्ये असतात. पहिली जी इव्हेंट असते तिला म्हटलं जातं डिफरन्शिएशन ऑफ अ ब्लास्टोमर. ठीक आहे, पहिली इव्हेंट कुठली आपली? डिफरन्शिएशन ऑफ द ब्लास्टोमर. अँड दॅट इव्हेंट त्या इव्हेंटमध्ये बेसिकली ही जी प्रोसेस आहे ही काय करते? 3 जर्मिनल लेअरला बनवते. या लेअर नीट लक्षात ठेवा कुठल्या जर्मिनल लेअर म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमरची ही एक जी इव्हेंट आहे याच्यामध्ये ज्या 3 लेअर बनतात. एक आहे एक्टोडम, दुसरी असते मेझोडम आणि तिसरी जी आहे बेसिकली त्याला एंडोडम म्हटलं जातं. ठीक आहे, फ्रॉम अ एम्ब्रिओब्लास्टपासून म्हणजे एम्ब्रिओब्लास्टची जी सेल आहे त्याच्यापासून ह्या डिफरंट 3 जर्मिनल लेअर बनतात जी त्याच्यापैकी एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम आपण त्याला म्हणतो. याच्या पूर्ण आपल्याकडे टेबल दिलेलं त्या टेबलामध्ये बघू की एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम बेसिकली काय काम करतात ज्या बेसिकली एम्ब्रिओब्लास्ट ऑफ द सेलपासून बनतात. ठीक आहे ना. यांच्यामध्ये आपल्याला एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडमच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे बघा इथे एक्टोडमचं काम काय असतं बेसिकली ज्या 3 लेअर याच्यामध्ये बनतात त्याच्यापैकी जो एक्टोडम आहे बेसिकली दॅट विल बी स्किन, हेअर, नेल किंवा स्वीट ग्लँड्स बनवण्याचं काम याच्यामध्ये असतं. सलायवरी ग्लँड असेल किंवा मेमरी ग्लँड असेल किंवा लॅक्रिमल ग्लँड असेल किंवा सबसेसस ग्लँड असेल किंवा म्हणजे कॉर्निया असेल, लेन्स असेल, रॅटिना असेल म्हणजे जे डोळ्यांचे भाग आहेत बेसिकली कॉन्जिगेटिव्ह नेझल इपिथेलियम बनवतो. एनॅमल ऑफ द टीथ बनवतो. इंटरनल अँड एक्सटर्नल इयर बनवतो. ऑर फरगट्स आपण म्हणतो. हंडगट्स असेल किंवा ॲड्रेनलिन जो मेड्युला आहे बेसिकली अँड एंटेरियर अँड पोस्टेरियर जे पिच्युटरी ग्लँड्स असतात बेसिकली पिनेल असेल, पिनेल ग्लँड असेल किंवा एंटायर नर्वस सिस्टीम जी आहे बेसिकली ती एक्टोडमपासून बनते. मेझोडम पण तसंच काम करतं पण मेझोडममध्ये एक्सेप्शन असतं. आयरिस जे आहेत म्हणजे याच्यामध्ये पूर्ण मसलचे जे टाईप्स आहेत म्हणजे मेझोडम काय करतो? मसल्स बनवतो. एक्टोडम काय करतो तुमचा? दॅट विल बी एक्टोडम गिव्ज राईज टू बी म्हणजे इपिडर्मिनल जे आपण स्किन वगैरे बघितलं, नेल जे बघितलं याच्यामध्ये अँड याच्यामध्ये ह्या मसल्स बनतात मेझोडम्सपासून. बट दॅट इज एक्सेप्शन जो आहे आयरिस मसल असेल किंवा सिलरी मसल्स असतील किंवा आईज असतील तर यांना सोडावं लागतं आपल्याला. हे एक्टोडममध्ये होतं बेसिकली. याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात. डर्मिस असेल, स्किन असेल, ॲड्रेनल कॉर्टेक्स असेल, हार्ट असेल, ब्लड जे आहेत बेसिकली ब्लड वेसल्स असतील, लिम्फोसाईट असेल, वेसल
मसल असेल, मिडल इयर असेल किंवा डेंटाईन्स असेल ऑफ द टीथ किंवा युरिनरी ऑर रिप्रोडक्टिव्ह डक्ट असेल किंवा गोनल किंवा किडनीज असेल, हे सगळं मेझोडर्म्सपासून बनायला सुरुवात होतं. तसंच हा जो एंडोडर्म आहे लास्टली आपण जो म्हणतोय पूर्ण एंडोडर्मची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये बघा एंडोडर्ममध्ये इट विल बी हॅव्हिंग इनटू ॲन इपिथेलियम ऑफ द माइंड गट असेल किंवा ग्लँड ऑफ द स्टमक असेल, इंटेस्टाईन असतील किंवा टंग असेल, टॉन्सिल असतील, लंग्स असतील, ट्रकिया असेल, ब्रॉन्कायलिस असेल, लॅरेंक्स असेल, युरिनरी ब्लॅडर असेल किंवा वजायना असेल, लिव्हर असेल, पँक्रियाज असेल, थायरॉइड ग्लँड असतील किंवा पॅराथायरॉइड असेल, पॅराथायरॉइड ग्लँड्स असतील किंवा थायमस असेल, थायमस ग्लँड असेल किंवा युस्टॅचिन असेल, युस्टॅचिन ट्यूब असेल किंवा इपिथेलियम युरेथ्रा असेल किंवा लायनिंग जो मिडल एअर आहे ते बेसिकली कशापासून बनतात, ह्या एंडोडर्म्सपासून बनायला सुरुवात होतात. म्हणजे याच्यामध्ये ह्या तिघ गोष्टी ज्या दिल्या आहेत आपल्याला, एक आहे तुमचा एक्टोडर्म, तो बेसिकली स्किन हेअर वगैरे नेलसाठी आहे. मेझोडर्म पूर्ण मसल्ससाठी येतो, फक्त इथे एक्सेप्शन असतो आयरिस किंवा याच्या क्लिनरी मसल्सपासून जर सोडून दिलं तर. आणि जो एंडोडर्म आहे बेसिकली याच्यामध्ये स्टमक, इंटेस्टाईन येतं, टॉन्सिल्स येतात. ठीक आहे, हे IMP CET पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा काय काय विचारलं जातं एक्टोडर्ममध्ये, मेझोडर्ममध्ये किंवा एंडोडर्ममध्ये, तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्यांना लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे, सो हेअर इज दॅट. आणि दुसरी जी इव्हेंट येते बेसिकली, ज्या इव्हेंटला आपण म्हणतो म्हणजे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट असते याला म्हटलं जातं, ही दुसरी इव्हेंट येते याच्यामधली. पहिली जी आपण म्हणतोय दॅट विल बी अ डिफरन्शिएशन ऑफ द ब्लास्टोमर आहे, जी ग्लॅस्टुलेशनच्या याच्यामध्ये येते आपल्याकडे. आणि दुसरी जी आपण म्हणतोय दॅट विल बी सेईंग अस दॅट मॉर्फोजेनिकल मुवमेंट असते. ही कसली असते, मॉर्फोजेनिकल मुवमेंट, ही दुसरी इव्हेंट याच्यामध्ये येते. ह्याच्यामध्ये बघा दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट. याच्यामध्ये काय असतात बेसिकली वेगवेगळ्या टाईपच्या मुवमेंट आपल्याला दिसायला भेटतात टू रीच देअर डेफिनाइट प्लेस इन द एम्ब्रिओ. ठीक आहे, कुठे एम्ब्रिओमध्ये जी डेफिनाइट प्लेस आहे, जी डेफिनाइट मुवमेंट आहे ती बेसिकली कशामध्ये सापडते आपल्याला दॅट इज मॉर्फोजेनेटिक मुवमेंटमध्ये सापडते. म्हणजे जी गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस आहे ही काय होते, सुरुवात होते इथे, बिगिन्स होते इन द एम्ब्रिओ ब्लास्टमध्ये. कशामध्ये, एम्ब्रिओ ब्लास्ट सेलमध्ये ऑन अबाउट द 8th डे, म्हणजे हा 8वा दिवस असतो बेसिकली. 8व्या दिवसा म्हणजे 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे, फर्टिलायझेशनच्या 8व्या दिवसानंतर जी गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस सुरुवात होते, ज्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ ब्लास्टची जी सेल आहे बेसिकली अँड अबाउट 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन नंतर हे ग्लॅस्ट्रुलेशनला सुरुवात करतं. अँड देन सेल ऑफ द इनर मास जी आहे बेसिकली तिला म्हटलं जातं हायपोब्लास्ट. ठीक आहे, सेल ऑफ द इनर मास काय म्हटलं जातं, सेल ऑफ इनर मास इज नथिंग बट द हायपोब्लास्ट तिला म्हणतो आपण. त्याला अजून प्रिमॅटिव्ह एंडोडर्म पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, प्रिमॅटिव्ह एंडोडर्म पण आपण म्हणतो. अँड जी स्टार्ट आहे बेसिकली डिवायडिंगची, ठीक आहे, ऑर आपण त्याला म्हणतो ग्रो टोवर्ड्स द ब्लास्टोसाइटकडे, म्हणजे ब्लास्टोसेलकडे ती काय होत जाते, ग्रो होत जाते. म्हणजे कॅव्हिटी जी आहे ऑफ द ब्लास्टोसाइटची बेसिकली कॉल्ड अ एंडोडर्म त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, एंडोडर्म आपण म्हणतो. सो दॅट इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसाइट. कशामध्ये ग्रो होते, ही ब्लास्टोसेलमध्ये ग्रो होते. अँड फॉर्म अ सॅक, त्याला म्हटलं जातं यॉक सॅक. आपण ही पूर्ण डायग्राम बघू की त्या डायग्राममध्ये आपल्याला अजून ह्या चांगल्या पद्धतीने समजून जाईल की ही जी सेल ऑफ इनर सेलला आपण हायपोब्लास्ट म्हणतोय, और जी डिव्हिजन स्टार्ट होते बेसिकली आणि जी ग्रोथ आहे बेसिकली, जी ग्रोविंग आहे टोवर्ड्स द ब्लास्टोसेल. ठीक आहे, जी कॅव्हिटी बनते जी ब्लास्टोसाइटची त्याला म्हटलं जातं एंडोडर्म. तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून जातं. इथे बघा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. जर आपण ही डायग्राम बघितली तर ही डायग्राम आपल्याला ग्लॅस्टुलाची डायग्राम समजते. लेट ग्लॅस्टुला आहे बेसिकली ही डायग्राम आपल्याला सांगते. या डायग्राममध्ये बघा हा जो पोर्शन आहे तो यॉक सॅकचा पोर्शन असतो. इथे ॲमिनोटिक जी कॅव्हिटी आहे बेसिकली, ॲमिनोटिक कॅव्हिटी ही तुमची ॲमिनोटिकची कॅव्हिटी याच्यामध्ये बनते. इथे जी हा भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग आहे कोलेमचा भाग येतो पूर्ण. आणि त्याच्यानंतरचा हा जो ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही छोटी छोटी ही जी लाईन गेलेली आहे याच्यामध्ये, त्याला म्हटलं आता ही जी लाईन आहे बेसिकली ती कोरांची लाईन आहे. इथे तुम्हाला दिसतं एंडोडर्म. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे एंडोडर्मचा पोर्शन आहे. त्याच्यामध्ये जो दिसतोय तो मेझोडर्मचा पोर्शन येतो आणि त्याच्यानंतरचा कुठला आहे, एक्टोडर्मचा पूर्ण पोर्शन याच्यामध्ये दिसायला भेटतो. तर हा पूर्ण जो भाग बघितला याच्यापैकी आपल्याला ॲमिनोटिक जी कॅव्हिटी आहे, यॉक सॅक आहे किंवा एक्टोडर्म, मेझोडर्म असेल किंवा एंडोडर्म जे आहेत ह्या गोष्टी आपल्याला इथे समजायला भेटतात. हा आपल्याला VS आहे बेसिकली लेट ग्लॅस्टुलाचा. ठीक आहे,
म्हणून आपण काय म्हणतो याच्यामध्ये जी इनर मास लेयर आपण काय म्हणतो हायपोब्लास्ट म्हणतो, आणि जी डिव्हिजन आहे बेसिकली ग्लो टुवर्ड्स द ब्लास्टोसेल, ठीक आहे. जो ब्लास्टोसेलमध्ये तो डिवाइड होतो त्याला म्हटलं जातं जी कॅव्हिटी येते ब्लास्टोसाइटची ती आपली असते एंडोडर्मची कॅव्हिटी. आपण बघितली एंडोडर्मची कॅव्हिटी आपल्याकडे या डायग्राममध्ये आपण एंडोडर्मची कॅव्हिटी बघितली. यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड, मागे जाऊन बघू शकतात तुम्ही. इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसेलमध्ये ग्रो होते अँड काय फॉर्म करते यॉर्क सॅक बनवते. जी दुसरी सॅक होती इथून जी खालची जी सॅक होती बेसिकली याच्यामध्ये, ठीक आहे, तर ती सॅक कुठली होती यॉर्कची सॅक तिथे बनवते. सो आफ्टर फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म, ठीक आहे, जेव्हा एंडोडर्म फॉर्म होऊन जातो द सेकंड लेअर, ठीक आहे, त्याची जी सेकंड लेअर आहे टू बी डिफरन्शिएटेड टू द एक्टोडर्ममध्ये डिफरन्शिएट होऊन जाते. कशामध्ये डिफरन्शिएट होते एक्टोडर्ममध्ये. आणि जो ईपी ब्लास्ट आहे बेसिकली डिवाइड होतो आणि रिडिवाइड होतो, ठीक आहे. काय होतो डिवाइड अँड रिडिवाइड अँड मूव सच अ वे दॅट, असा मूव होतो की दॅट विल बी एनक्लोज टू द, कुठे एनक्लोज होतो हा मी जो तुम्हाला लेअर दाखवली होती ना त्या डायग्राममध्ये ॲमिनॉटिक कॅव्हिटीची, त्या ॲमिनॉटिक कॅव्हिटीमध्ये काय होतो तो बेसिकली एनक्लोज होऊन जातो, त्याच्यामध्ये जाऊन बसतो. अँड ॲक्च्युअल जी ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस आहे बेसिकली इट कॅन बी ऑकर्स अबाउट 15 डे आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे जी पूर्ण जी ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस आहे बेसिकली ही ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस कधी होते 15 डे ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन, ठीक आहे. 15 दिवसाचा फर्टिलायझेशनचा टाईम आहे, पण 15 डेज जसे संपतात, ठीक आहे. सो दॅट आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनच्या 15 डेमध्ये ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस बेसिकली ऑकर होते. सो हे इन विच दॅट इज म्हणजे हे जे 15 डेज आहेत बेसिकली त्याच्यामध्ये काय होतं इन विच द जो बायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्क बनवतो. नंतर त्याच्यापासून बायलॅमिनरपासून लॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क बनते, ठीक आहे. दॅट इज व्हॉट की इन विच जी बायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्क आहे ती ट्रान्सफर होते तुमची ट्रायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्कमध्ये. म्हणजे कधी जे ॲक्च्युअल ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस आपण म्हणतो आहे 15 जे दिवस आहेत बेसिकली फर्टिलायझेशनच्या, त्याच्यानंतर काय होतं ह्याच्यामध्ये बायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्कची ट्रायलॅमिनर एम्ब्रियॉनिक डिस्क बनते. अँड धिस फॉर्मेशन हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे बेसिकली बायलॅमिनरचं ट्रायलॅमिनरमध्ये इट कॅन बी ऑकर्स, ठीक आहे, ऑकर्स बाय द डिव्हिजन ऑफ द रिअरेंजमेंट, ठीक आहे. काय असते रिअरेंजमेंट असते आणि मायग्रेशन होते सेल्फची, कोणाची मायग्रेशन ऑफ द सेल इन ॲन इपोब्लास्टमध्ये. कुठे इपोब्लास्टमध्ये हे मायग्रेशन आपल्याला दिसायला भेटतं. म्हणजे दिस ट्रान्सफॉर्मेशन हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे बाय आणि ट्रायमधलं दॅट कॅन बी डिव्हिजन जी रिअरेंजमेंट करते आणि मायग्रेशन करते इपोब्लास्टची. सो जी फर्दर प्रोसेस असते बेसिकली ग्लॅस्टुलेशनची, ठीक आहे, याच्यानंतरची जी ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस असते ती ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये दाखवली जाते. कशामध्ये दाखवली जाते ऑर्गॅनोजेनेसिसच्या याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटते. म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे बेसिकली ती ऑर्गॅनोजेनेसिस आहे. म्हणजे याच्यानंतर काय होते ऑर्गन्स बनायला सुरुवात होते. म्हणजे बघा पहिलं होतं इम्प्लांटेशन कोणाचं एम्ब्रियो इम्प्लांट होतो युटेरसमध्ये. कुठे दॅट इज एंडोमेट्रियममध्ये, ठीक आहे. एंडोमेट्रियमला क्लोज करून काय होतं एम्ब्रियो इम्प्लांट होतो आणि त्याच्यानंतर ग्लॅस्टुलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. ज्या ग्लॅस्टुलेशनमध्ये बेसिकली पूर्ण प्रोसेस आहे जशी आपण म्हटली डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमर, ज्याच्यामध्ये आपण एक टेबल बघितलं त्या पूर्ण टेबलामध्ये आपल्याला समजतं की ही जी प्रोसेस आहे डिफरन्शिएशन ऑफ द ब्लास्टोमर ज्याच्यामध्ये जर्मिनल लेअर बनतात, एक्टोडर्म मेझोडर्मची लेअर असेल किंवा एंडोडर्मची लेअर असेल, त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड इव्हेंट दिसायला भेटते ती मॉर्फोजेनेटिक मुवमेंट असते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण जी सेल आहे ती डिवाइड होऊन काय होते त्याच्या पुढे जसं जसं ट्रान्सफॉर्मेशन होत जातं एक्टोडर्मचं याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस फॉर्म व्हायला सुरुवात होतं. ही सगळी प्रोसेस आहे इम्प्लांटेशनपासूनची आपली. बाकी आता जर आपण बघितलं तर प्रेग्नेन्सीमध्ये एक्झॅक्टली काय होत असेल म्हणजे हा तर ऑर्गॅनोजेनेसिसपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे हा जो बेसिकली प्रेग्नेन्सीचा टाईम असतो हा जो टायमिंग आपण कन्सिडर करतो इट कंडिशन म्हणजे ही जी कंडिशन आहे बेसिकली कॅरिंग 1 or more एम्ब्रिओज, हे काय कॅरी करतं इस कंडिशन विल बी कॅरिंग एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ इन ॲन युटेरस, ऑल्सो कॉल्ड अ गॅस्ट्युलेशन पण म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं गॅस्ट्युलेशन पण म्हणतो आपण. म्हणजे प्रेग्नेन्सीलाच म्हटलं जातं गॅस्ट्युलेशन म्हणजे कॅरिंग 1 or more एम्ब्रिओज, ठीक आहे,
इन द युटेरस इट्स कॉल्ड ना गॅस्ट्युलेशन त्याला म्हटलं जातं. तसाच जो ॲव्हरेज आहे बेसिकली पिरियड जो असतो प्रेग्नेन्सीचा म्हणजे 266 दिवसाचा जो पिरियड आहे किंवा त्याच्यापासून 14 दिवस जर एक्स्ट्रा घेतले तर 280 दिवस एक्झॅक्टली कन्सिडर केला जातो. म्हणजे हा जो प्रेग्नेन्सीचा पिरियड बेसिकली आपण कन्सिडर करतो तो 9 मंथचा असतो. आणि ही 9 मंथची जी ट्रायल आहे बेसिकली ही लास्ट मेन्च्युरेशन जिथे होते, शेवटची जी मेन्च्युरेशनची सायकल होते तिथून जो 9th मंथ कन्सिडर केले जातात. आणि तिथून जी डिव्हिजन आहे बेसिकली 3 मंथमध्ये, म्हणजे ही जी बेसिक प्रोसेस आहे, ही जी प्रेग्नन्सीची प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये 3-3 महिन्याचे वेगवेगळे जे ट्रायमिस्टर कन्सिडर केले जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे बेसिकली 3-3 महिन्याचे ह्याच्यामध्ये काय असतात त्यांचे डेव्हलपमेंटचे टायमिंग कन्सिडर केले जातात. म्हणजे पहिली जी फर्स्ट जी ट्रायमिस्टर आहे बेसिकली, जी पहिली ट्रायमिस्टर आपण म्हणतो, जी फर्टिलायझेशन बेसिकली होते 12. फर्टिलायझेशन जेव्हा होतं, फर्टिलायझेशन होऊन जो 12वा दिवस असतो तिथून पहिला ट्रायमिस्टर कन्सिडर केला जातो. म्हणजे तिथून पहिले 3 महिने कन्सिडर केले जातात ज्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ आहे बेसिकली येथे न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करायला लागतो. म्हणजे त्याला इथे न्यूट्रिशन भेटायला सुरुवात होते. म्हणजे जो फर्स्ट 2 ते 4 जे आठवडे असतात ह्याच्यामध्ये डायरेक्टली फ्रॉम एंडोडर्म म्हणजे एंडोडर्मपासून हा काय करतो डायरेक्टली न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात करतो. कोण? एम्ब्रिओ सुरुवात करतो न्यूट्रिशन घ्यायला. कधी? पहिल्या 2 ते 4 आठवड्यामध्ये हे बेसिकली होतं तुमचं. अँड देन इट मीन्स दॅट म्हणजे आता हा जो टाईम आपण कन्सिडर करतो याच्यामध्ये जे ऑर्गन्स डेव्हलप होतात ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये, सो दॅट विल बी डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गन्स. म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये बेसिकली आपण जे गॅस्ट्युलेशनमध्ये बघितलं त्याच्यामध्ये काय होतं आहे, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स डेव्हलप होतात ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये. जसा 8वा आठवडा संपतो तसा जो एम्ब्रिओ आहे बेसिकली तो रिडेमिनेंटरी होतो, फॉर्म करतो आणि जिथे त्याला फ्युटस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं आता? फ्युटस म्हटलं जाईल. म्हणजे एम्ब्रिओ जो आहे बेसिकली त्याची जी 8व्या आठवड्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली आहे, जशी ऑर्गन्स त्याचे डेव्हलप व्हायला लागतात तसेच त्याच्यानंतर आता हा एम्ब्रिओचा काय बनतो? फ्युटस बनतो. काय बनायला सुरुवात होतो? फ्युटस बनतो. आणि हा बेसिकली 3 सेंटीमीटर लॉंग असतो. याच्यामध्ये आर्म्स असतात, हँड्स असतात, फिंगर असते, फीट असते, टोज असतात. बेसिकली एवढ्या गोष्टी काय होतात तुमच्या 8व्या आठवड्यापर्यंत फॉर्म व्हायला सुरुवात होऊन जातात. आणि हा जो फ्युटस आहे बेसिकली हा काय करतो? ओपन आणि क्लोज करतो त्याचा माउथ. आता हा जो टायमिंग असतो बेसिकली हा 8 आठवड्यांच्या टायमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बनतात. म्हणजे ऑर्गन्स बनतात. ऑर्गन्स बनून तो 3 सेंटीमीटरच्या एवढ्या याच्यामध्ये बनतो. म्हणजे आर्म्स, हँड्स आपण जे म्हणतोय, फिंगर म्हणतोय, फीट्स म्हणतोय, टोज म्हणतोय, हे सगळे फॉर्म होऊन जातात. आणि त्याचं जे माउथ आहे बेसिकली इथे ओपन अँड क्लोज होत जातं. म्हणजे फिस्ट जे आहे बेसिकली म्हणजे दोघं गोष्टी माउथ अँड फिस्ट जे आहे बेसिकली इथे ओपन आणि क्लोज व्हायला सुरुवात होऊन जाते. आणि त्याच्यानंतर जी बेसिकली जी वर्किंग आहे बेसिकली वर्किंग जी आहे जे एक्सक्रेटरी सिस्टीम्स असतात किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम असेल म्हणजे आपले जे ब्लड व्हेन्स असतात किंवा आपलं स्टमक वगैरे असेल तर हे वर्किंगमध्ये येऊन जातं. आणि ह्याच्यामध्ये जी आहे बेसिकली मदरला ही जी मुवमेंट आहे बेसिकली ही मुवमेंट तिथे समजत नाही. मदरला ह्याचा फील होत नाही, मुवमेंटचा फील होत नाही. ह्याच्यामध्ये जी हार्टबीट्स आहे बेसिकली ऐकायला येतात. ठीक आहे, ज्या हार्टबीट्स आहेत कॅन बी हिअर्ड फ्रॉम. हे ज्या हार्टबीट्स आहेत बेसिकली 6व्या मंथपासून हार्टबीट ऐकायला सुरुवात होतात. म्हणजे फ्युटसची जी हार्टबीट आहे ती बेसिकली 6व्या महिन्यापासून ऐकायला येते. आणि अबाउट हा इथे 7 ते 10 सेंटीमीटरचा होऊन जातो. किती बनतो? 7 ते 10 सेंटीमीटरचा पूर्ण फ्युटस बनतो मग आता. आणि इथे जी मदरची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये रॅपिड चेंज होतात. म्हणजे जो मॅटर्नल पार्ट असतो बेसिकली त्या मॅटर्नल पार्ट म्हणजे जो प्लेसेंटा असतो हा ग्रो व्हायला लागतो. आणि जी युटेरस असते ती बेसिकली लार्ज होऊन जाते. इथे जी युटेरस आहे त्याची जी साईज आहे बेसिकली ती वाढून जाते. आणि ह्याच्यामध्ये जी मदर आहे बेसिकली ती सिकनेस अंडरस्टँड करते. म्हणजे त्याला इथे सिकनेस वाटायला लागते, नरिश व्हायला लागतं किंवा वॉमिटिंगसारखे जे मूड स्विंगिंग आहेत असे बेसिक एक्सपिरियन्स इथे यायला सुरुवात होऊन जातात. आणि त्याच्यानंतरचा जो सेकंड ट्रायमिस्टर आहे जसा फ्युटस बनून जातो, ऑर्गन्स बनतात किंवा हँड्स वगैरे बनतात, आर्म्स जसे फॉर्म होतात तसे
हा जो सेकंड ट्रायमिस्टर पिरियड असतो हा 13 ते 26 वीकचा 13व्या वीकपासून तर 26 वीकपासूनचा टायमिंग असतो. त्याच्यामध्ये हा जो फ्युटस आहे याच्यामध्ये व्हेरी ॲक्टिव्ह होऊन जातो, याच्यामध्ये ॲक्टिवनेस येऊन जाते फ्युटसमध्ये पूर्ण. अँड देन ग्रो टू अबाउट इथे 30 सेंटीमीटरचा एवढा बनून जातो आणि डेव्हलपमेंट जी आहे बेसिकली ब्रेनची इथे व्हायला सुरुवात होऊन जाते. बरोबर आहे, म्हणजे 13 ते 26 वीकमध्ये याचे ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला लागते आणि तो 30 सेंटीमीटरपर्यंत पोहोचून जातो. असा जो फ्युटस आहे बेसिकली जो कार्पस लेक्टम आहे बेसिकली आपण त्याला म्हणतो ज्या पद्धतीने, दॅट विल बी रिग्रेस जो आहे बेसिकली प्लेसेंटा हा कम्प्लिटली टेक ओव्हर करून घेतो आणि जे प्रोडक्शन आहे बेसिकली म्हणजे जो प्रोजेस्टेरॉन बनणारा आहे त्या प्रोजेस्टेरॉनचा पूर्ण टेक ओव्हर करून घेतं कार्पस लेक्टम आणि हा जो प्लेसेंटा जो कम्प्लिटली टेक ओव्हर करतात प्रोजेस्टेरॉनला आणि मेंटेन करतात प्रेग्नन्सीसाठी. ठीक आहे, हा जो आहे बेसिकली कार्पस लेक्टम आणि प्लेसेंटा हे प्रेग्नन्सीला मेंटेन करतात थ्रू द प्रोजेस्टेरॉन. अँड जी सोनोग्राफी असते बेसिकली त्या सोनोग्राफी थ्रू म्हणजे 18 ते 20वा वीक जो असतो, 18पासूनचा जो 20 वीक आहेत, 18 वीक किंवा 20 वीकपर्यंत हा बेबीची ग्रोथला शो करतो आणि त्याची पोझिशन दाखवली जाते सोनोग्राफी थ्रू. आणि जी बेबीची मूवमेंट असते, ठीक आहे, कॅन बी इझिली फिट बाय द मदर. म्हणजे इथे जी बेबीची मूवमेंट आहे बेसिकली 18 ते 20 वीक म्हणजे आठवड्यामध्ये फील व्हायला लागते मदरला. ठीक आहे, अँड देन थर्ड येतो म्हणजे जो तिसरा आहे बेसिकली थर्ड अँड फायनल ट्रायमिस्टर हा 27 वीकपासूनचा पार्च्युरेशनचा टायमिंगपर्यंतचा पूर्ण टाईम येतो. याच्यामध्ये जी बेसिकली फ्युटस आहे हा 3 ते 4 kgचा होऊन जातो आणि त्याची जी लेंथ आहे ती 50 सेंटीमीटरपर्यंत पोहोचून जाते. अँड देन लास्टली याच्यामध्ये जे येणारा जो आईज आहे बेसिकली याच्यामध्ये आईज ओपन होऊन जातात, गेन इन द बॉडीमध्ये गेन येऊन जातं. अँड जी वेट आहे बेसिकली गेन इन द वेट ऑफ द फ्युटस ग्रोज आणि युटेरस होऊन जाते एक्सपांड. ठीक आहे, इथे जी युटेरस आहे ती काय होऊन जाते एक्सपांड होते आणि जी मदरची जी ॲबडॉमिनल आहे बेसिकली बिकम कॉम्प्रेस्ड होते आणि डिस्प्लेस व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे पेन व्हायला सुरुवात होतो. हा पेन बेसिकली काय करतो मग फ्युटसला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो अँड लिडिंग फ्रिक्वेंटली युरिनेशन इथे होतं मदरला. अँड जो स्टेन आहे बेसिकली बॅक स्टेन इथे फॉर्म होतो म्हणजे बॅक स्टेन व्हायला सुरुवात होते. अँड ॲट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर जसा तिसरा ट्रायमिस्टर संपतो जो फ्युटस आहे हा फुल्ली डेव्हलप होऊन जातो अँड रेडी फॉर पार्च्युरेशनसाठी काय असतो हा रेडी होऊन जातो. म्हणजे बघा 3 गोष्टी आपल्याला इथे समजतात. ट्रायमिस्टर म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर अँड थर्ड ट्रायमिस्टर. म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये काय समजतं आपल्याला बेसिकली याच्यामध्ये 2 ते 4 आठवड्यांचा हा म्हणजे पूर्ण फर्टिलायझेशनपासूनचा 12 वीकचा हा टायमिंग असतो, ज्याच्यामध्ये आर्म्स वगैरे फॉर्म होणं असेल किंवा ऑर्गन्स फॉर्म होणं असेल किंवा फ्युटसचं माउथ ओपनिंग असेल, या गोष्टी सगळ्या होतात जो 3 सेंटीमीटरपर्यंत इथे ग्रो होऊन जातो. त्याच्यानंतरचा जो पूर्ण टाईम येतो दुसरा सेकंड ट्रायमिस्टरचा तिसरा म्हणजे 13वा ते 26वा वीक पूर्ण हा असतो, ज्याच्यामध्ये 18 ते 20 वीकमध्ये जी बेबीची मूवमेंट आहे बेसिकली किंवा फील असेल मदरला तो समजायला लागून जातो तुमचा. इथे 30 सेंटीमीटरपर्यंत हा पोहोचून जातो, जिथे त्याचा ब्रेन हा डेव्हलप व्हायला लागतो, मदरला फील होतं ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि बेबी रीच टू द हाफ साईज ऑफ द नरिशमेंट. म्हणजे बघा पूर्ण जो हेड असेल किंवा हेअर असेल किंवा आयब्रोज असतील किंवा आय स्लॅश असेल, ह्या सगळ्या गोष्टी ॲपियर्स व्हायला लागतात, डिस्टिंग व्हायला लागतात. आणि दॅन बेबी रीच हाफ साईज ऑफ द न्यू बोर्नसाठी म्हणजे जो नवीन बोर्न बेबी बनणार आहे त्याचा एकदम एक्झॅक्टली हाफ साईज इथे बनून जातो. नंतरचा तिसरा ट्रायमिस्टर हा 27 वीकपासून पार्च्युरेशनपर्यंतचा टाईम असतो, त्याच्यामध्ये बेबीची जी साईज आहे जे वेट आहे ते 3 ते 4 kg आणि 50 सेंटीमीटर एवढा लेंथ होऊन जातो, ज्याच्यामध्ये आईज ओपन होऊन जातात, वेट गेन व्हायला सुरुवात होते, वजन वाढायला सुरुवात होते आणि फ्युटस ग्रो करतो युटेरसमध्ये. ठीक आहे, आणि एक्सपांड व्हायला लागतो. जसं मदरला याच्यामध्ये मदरचं जे ॲबडॉमिनल आहे बेसिकली ॲबडॉमिनल जो ऑर्गन असतो बेसिकली हा कॉम्प्रेस आणि डिस्प्लेस होऊन जातो आणि लिडिंग पेन व्हायला सुरुवात होते, जो बेसिकली होतो युरिनेशन होतं कंटिन्युअस अँड स्टेन होतं बॅकमध्ये. अँड देन थर्ड जे ट्रायमिस्टर जसं संपतं तिथे जो फ्युटस आहे तो फुल्ली डेव्हलप होऊन जातो आणि पार्च्युरेशनसाठी काय होतो एंड होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.